नमस्कार सर्वांना। आपल्या दररोजच्या छोट्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकताय। ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? तर ही गोष्ट खरी आहे बघा। अनेकदा आपण काही अशा गोष्टी सहजपणे करतो आणि त्याच गोष्टींचा परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो। त्या छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। बघा, लघवी थांबवणं, अंथरुणावर मोबाईल ठेवणं, जेवताना पाणी गिळणं। पण यामागे शरीरावर होणारे दुष्परिणाम खूप गंभीर असू शकतात। आरोग्यविषयक वैज्ञानिक संशोधन आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणातून सिद्ध झालेल्या अशा 8 घातक सवयी तुमच्या शरीरावर हळूहळू घात करतात हे जाणून घ्या आणि वेळेतच सावध व्हा। म्हणून मी तुम्हा सर्वांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर 1 नंबरचं बघा, लघवी थांबवणे। लघवी थांबवण्यामुळे किडनीवर ताण येतो आणि दीर्घकाळ लघवी रोखल्यास मूत्रपिंडात जंतू संसर्ग होण्याचा धोका वाढतो। लघवी रोखल्याने युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन UTI होऊ शकतो। विशेषतः महिलांनी ही सवय टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। महिलांनी कधीसुद्धा स्वतःची लघवी अडवून ठेवू नका। 2 नंबरचा ऑप्शन बघा, सतत बोटं मोडणं। जर तुम्ही सतत बोटं मोडत असाल तर तुम्ही सावध व्हा। बोटं मोडताना जो आवाज होतो तो बुडबुड्यांच्या फुटण्यामुळे असतो, परंतु ही सवय सातत्याने केल्यास सांध्याभोवतीच्या स्नायूवर ताण येतो। यामुळे भविष्यात सांधेदुखी किंवा वयापूर्वी सांधे झिजण्याचा धोका निर्माण होतो। 3 नंबरचा ऑप्शन बघा, जेवताना भरपूर पाणी पिणं टाळा। जर जेवताना तुम्ही भरपूर पाणी पित असाल, अन्न खात असताना जास्त पाणी पिल्यास पचनरस विरळ होतात आणि पचनक्रिया मंदावते। त्यामुळे अन्न नीट पचत नाही, गॅसेस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते। 4 नंबरचा ऑप्शन बघा, सलग बसून राहणे। ऑफिसमध्ये किंवा घरी तासनतास बसून राहणे आरोग्यास अत्यंत घातक आहे। यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि शरीरात रक्ताच्या गाठी ब्लड क्लॉट्स निर्माण होण्याचा धोका वाढतो, ज्याचा परिणाम थेट हृदयावर होऊ शकतोय। 5 नंबरचं बघा, फोन उशाखाली ठेवून झोपणं। मोबाईलमधून होणारे रेडिएशन मेंदूवर परिणाम करतात। झोपेच्या वेळेस फोन डोक्याजवळ ठेवल्यास झोपेची गुणवत्ता बिघडते, डोकेदुखी, मानसिक अस्वस्थता आणि थकवा वाढतो। 6 नंबरचं बघा, खूप गरम अन्न खाणे। तर बघा, जर तुम्ही खूप गरम अन्न खात असाल तर सावध व्हा। खूप तापलेल्या अन्नाचा थेट संपर्क अन्ननलिकेशी होतो आणि त्यामुळे ती जळते। दीर्घकाळ ही सवय राहिल्यास अन्ननलिकेच्या पेशीमध्ये बदल होऊन कॅन्सरचा धोका निर्माण होतो। 7 नंबरचं बघा, कानात कापसाचे बड्स वापरणे। आपण समजतो तितके ते निरुपद्रवी नाहीत। वारंवार वापर केल्यास कानाच्या आतील भागास इजा होते आणि ऐकण्याची क्षमता कमी होते। यामुळे ऐकू येण्यात अडथळा निर्माण होतो। त्यामुळे कानात कोणतीच वस्तू घालू नका। पुढचा ऑप्शन बघा, पोटावर झोपणे। ही झोपेची चुकीची पद्धत असून यामुळे मणक्यावर अनावश्यक ताण येतो। पाठदुखी, मणक्याच्या वेदना, झोपेत वळण घेण्यास त्रास अशा समस्या या उद्भवू शकतात। तर बघा, ज्या काही आपल्या छोट्या या दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत, जर ह्या आपण नीट पाळल्या तर आपल्याला पुढे चालून होणारे त्रास हे कमी होणार आहेत। हे सर्व मुद्दे जरी तुम्हाला लहान वाटले तरी त्याचे दुष्परिणाम हे खूप मोठे आणि दीर्घकालीन असतात। जर आपण आरोग्याकडे गांभीर्याने पाहत असाल तर या सवयी आजच बदला आणि शरीरासोबत मनालाही स्वस्थ ठेवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्य संदर्भात नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आजच आपल्या KM मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।